12 जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातानंतर त्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातोय। यातील एक ब्लॅक बॉक्स सापडला असून तर दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातोय। या विमान अपघातामध्ये हा ब्लॅक बॉक्सची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। हे समजून घेण्याआधी आपल्याला ब्लॅक बॉक्स म्हणजे काय हे आधी समजून घेणं महत्त्वाचं ठरेल। ब्लॅक बॉक्स म्हणजे अशा प्रकारचा एक बॉक्स ज्याच्यामध्ये क्रॅश प्रोटेक्टेड व्हॉइस रेकॉर्डर फ्लाईट व्हॉइस रेकॉर्डर सिस्टम असते। याच्यामध्ये फ्लाईट व्हॉइस रेकॉर्ड्स तसेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड सिस्टम त्याच्यामध्ये फिट केलेली असते। याच्यामुळेच तिथे कॉकपिट कमांड्स, फ्लाईट कमांड्स, इंधन प्रणाली यानंतर उड्डाणावेळी झालेल्या सगळ्या संभाषणं याच्यामध्ये रेकॉर्ड केली जातात। यामुळे कुठल्याही विमान अपघातानंतर तो का झाला याच्या चौकशीमध्ये हा ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा ठरतो। हा ब्लॅक बॉक्स इतका प्रोटेक्टेड असतो की तो पाण्यात पडल्यानंतर, जळल्यानंतर, जमिनीवर आदळल्यानंतर सुद्धा त्यातील डेटा सुरक्षित राहतो। त्याच्यामुळेच कुठल्याही विमान अपघातानंतर हा ब्लॅक बॉक्समधली माहिती तो अपघात का झाला ह्याची चौकशी करण्यासाठी महत्त्वाची ठरते। आता सुद्धा या विमान अपघाताची संपूर्ण डिकोडिंग करण्यासाठी, याची चौकशी करण्यासाठी हे ब्लॅक बॉक्स महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे आता दुसरा ब्लॅक बॉक्स कधी सापडतो याच्यावरच या विमान अपघाताचा शोध अवलंबून आहे।